हमारी मांग ये है सब दिव्यांग की कि हमारी सब गरज सब योजना हमारी पूरी होना चाहिए। क्या पगार मिलना चाहिए, पेंशन मिलना चाहिए। पगार कहाँ से मिलेगी? गवर्नमेंट देगा। जब मेरे को ये मिलने से अच्छा मेरे को कुछ तो एक जॉब मिले, ऐसा मेरे को अच्छा लग रहा। नमस्कार, मैं हूँ राजकुमार विश्वकर्मा। आप देख रहे हैं टुडे फ्लैश न्यूज। इस समय हम खड़े हैं चांदनी विधानसभा के संघर्ष के इलाके के अंदर। एक बस यहाँ पर खड़ी, इसके पहले आपने कैमरे के माध्यम से देखा हुआ है। यहाँ पर लिखा हुआ प्रहार दिव्यांग क्रांति संगठन और विराट आक्रोश मोर्चा। बच्चों कड़ी जी के नेतृत्व में यहाँ पे आयोजित किया जा रहा है। सबसे अच्छी बात ये रही है कि दिव्यांग और शेतकरी मतलब किसान, जो महाराष्ट्र ही नहीं पूरे हिंदुस्तान नहीं पूरे देश के अन्नदाता कहे जाते हैं, उनके लिए आज यहाँ पे आक्रोश मोर्चा आयोजन किया गया है। देख सकते हैं, आज मुझे लगता है कि ये हॉस्पिटल से निकल के आप आए, नहीं लगता है? आपकी थैली में मैंने देखा आपकी। अब कहाँ जा रहे हैं? औरंगाबाद जा रहे हैं। क्यों जा रहे हैं आप? मोर्चा के लिए जा रहे हैं। जो हम लोग को हैंडीकैप को जो हम लोग को सब प्राधान्य मिलना चाहिए। सब हमारा काम अच्छे से सरकार ने सुनकर हमको। क्या मांग है? तो क्या लगता है तुमको वहाँ जाओगे तो आपकी क्या मांग पूरी हो जाएगी? बच्चों कड़ी नेतृत्व के अंदर एक आक्रोश मोर्चा निकाला गया है, तो क्या मांग आपकी है? क्या लगता है आपको क्या मांग आपकी है? आपकी दिल के अंदर क्या है? हमारी मांग ये है सब दिव्यांग की कि हमारी सब गरज सब योजना हमारी पूरी होना चाहिए। क्या योजना? क्या आप क्या चाहते हैं? प्रति आप क्या चाहते हैं? आपके लिए क्या होना चाहिए? हमारे लिए सुविधा होना चाहिए अच्छे से। किस तरह की? पेंशन की और किसानों के लिए और सब हमारे महिलाओं के लिए। और हम औरंगाबाद जा रहे, हमारा मोर्चा अच्छे से पार पड़े और बच्चू कडू सर हमारे साथ है, हम उनके साथ है। बस इतना ही कहना चाहता हूँ। ठीक है। देखिए क्या होता है कि कई लोगों की कई भावनाएं होती हैं, कई प्रश्न होते हैं, कई सवाल होते हैं, लोग बोल नहीं पाते हैं। लेकिन कहीं ना कहीं इस स्थिति में लोग बाहर निकल नहीं सकते। लेकिन यहाँ से तकरीबन 250-300 किलोमीटर लोग जा रहे हैं संभाजी नगर, जो कि इलाका था कोल्हापुर के अंदर। संजय माने जी यहाँ पर हैं, शंकर माने जी, इनके नेतृत्व लोग जा रहे हैं। छाया जी हैं। छाया जी कहाँ हैं? छाया इधर आइए। आपने देखा हो छाया जी को? छाया जी क्या मांग है? क्यों जा रहे हैं आप लोग? हम लोग अपन के लिए जो अभी भाई उधर जा रहे हैं उसके लिए मोर्चा हम लोग ने निकाले। जो मांगे हैं, पेंसिल की मांगे, विधवा की मांगे और जो अभंग को जो चाहिए वो सब मिलना चाहिए। क्या चाहिए? क्या लगता है क्या मिलना चाहिए? क्या मांगे आपकी अपंग को लेकर? किसान बात छोड़ दीजिए, अब किसान का आंदोलन बहुत पूरे देश चल रहा है। ये कि उनको जो पगार मिलना चाहिए, पेंसिल मिलना चाहिए। पगार कहाँ से मिलेगी? गवर्नमेंट देगा। जब बच्चू भाई वहाँ लड़ रहे हैं उनके लिए, उस हिसाब से मुझे चाहिए कि उनको मिलना चाहिए जो। बस यही मेरी इच्छा है। अच्छा, आप भी जा रही हो वहाँ पे? हाँ, यहाँ मेरी बच्ची है, उसको दिखता। बेटा इधर आइए। ये देखिए, एक मेरी बहन है, ब्लाइंड, आंखों से नहीं दिखता है ना? नहीं दिखता है। तो बेटा कहाँ जा रही है तुम? हम लोग औरंगाबाद जा रहे हैं। हाँ, क्योंकि मेरे को तो ऐसा बताया गया है कि बाइक एंड रिक्शा ऐसा कुछ मिलना चाहिए। लेकिन मेरे को ये मिलने से अच्छा मेरे को कुछ तो एक जॉब मिले, ऐसा मेरे को अच्छा लगेगा। क्योंकि वो हमारी एक रोजी रोटी रहेगी। हम मेरे को इतना। क्या नाम आपका है? अंजलि। अंजलि बेटा, तुम क्या चाहती हो कि किस तरह तुमको जॉब मिलना चाहिए? किस तरह का मतलब? कंप्यूटर पे ऐसा डेटा एंट्री और कॉलिंग, हम लोग कंप्यूटर भी यूज कर सकते हैं। तो आपको कंप्यूटर ऑपरेटर की जानकारी आपको है? हाँ है। अच्छा। वो हम लोग NVDA या JAWS थ्रू हम लोग कंप्यूटर यूज कर सकते हैं। अच्छा, ये दो सॉफ्टवेयर रहते हैं। हाँ। सेम रहता है कंप्यूटर, कुछ डिफरेंस नहीं होता है। सिर्फ JAWS या NVDA ये डालते हैं उसमें। अच्छा, देख सकते हैं ये अंजलि है। इसके एक अपना सपना है, भले वो आंखों से देख नहीं सकती है, लेकिन एक आंखों में एक सपना लेके चल रही है। अब कहेंगे बच्चू कड़ी और शंकर माने जी बोला, एक बहुत बड़ा संघर्ष आप कर रहे हैं बच्चों कड़ी के नेतृत्व के अंदर। आप क्या लगता है? मैंने देखा है बच्चों को बड़े सपने हैं, बहुत सारे लोग सपने अपने। मेरा सवाल सुन लीजिए आप। तो ये लगता है कि मतलब इस तरह मोर्चे से ही सारे संघर्ष या पूरे लोगों की जो समस्या है हो जाएगी? अरे छोड़ दिया, बोलिए।
महाराष्ट्राचे आराध्यदैवत आमचे बच्चू कडू दिव्यांगांचे हृदय सम्राट म्हणून त्यांनी जे हाती काम घेतलेलं आहे की आत्तापर्यंत दिव्यांगांचे पेन्शिलीसाठी सुरुवातीला आपल्याला 600 रुपये मिळत होते, पण आता सध्या परिस्थिती आपण त्यांना 1500 रुपये दिव्यांगांना पेन्शिल चालू केलेली आहे. आणि त्याचप्रमाणे पुढे दिव्यांगांच्यासाठी उत्पन्नाचा दाखला वर्षाला द्यावा लागतात, पेपरबंदी करावं लागतात, ते आम्ही बंद केलेलं आहे. तहसीलदारांना तसं आपण लेटर दिलेलं आहे, त्या संदर्भात बच्चूभाऊंची चर्चा केलेली आहे आपण. आणि आता इथून पुढचा आमचा एकच हे आहे मार्ग की आता दिव्यांगांना प्रत्येक BMC कडून स्टॉल उपलब्ध करून देण्यात यावं, त्यांना जागा उपलब्ध करून द्याव्या BMCनी. कारण जे आता अधिकृत एवढी हे चालू आहे स्टॉल आहेत, पण दिव्यांगासाठी कोणी मदतीला येत नाहीत. आता महाराष्ट्रामध्ये एक नवीन योजना चालू आहे, माझी लाडकी बहीण आणि माझा लाडका भाऊ, ते योजना चालू झाली आहेत आणि रक्षाबंधन निमित्त फक्त पहिली किस्त देणार आहेत. त्याच्याबद्दल काय सांगणार आपण महाराष्ट्र सरकारबद्दल? बघा, लाडकी बहिणी सुविधा आहे ही आता सध्या काय परिस्थितीनुसार लोकांना महागाई वाढलेली आहे किंवा त्या बहीण लोकांना जर आधारासाठी जर एखादी जर सुविधा एखादी चालू करत असतील तर चांगलीच गोष्ट आहे की त्यांना थोडा हातभार लागेल. पण सरकारनं जर लाडकी बहीण योजनेऐवजी जर काही जर म्हणजे महागाई आहे, गॅस सिलेंडर आहे किंवा काही सुविधा आहे महागाई आहे ही जर कमी केली तर अतिशय चांगलं होईल. अच्छा, तुझी मागणी काय आहे दिव्यांगासाठी? आता माझी बहीण अंजली आहेत आणि छाया आहेत आणि आपण पण आहे, सगळे लोक इकडे आहेत. ते आता निघणार 10-20 मिनिटांनंतर. तर काय मागणी तुमची? फक्त काय मागणी सरकारकडून? आम्हाला सरकारकडून आता जी पेन्शिल येते ते 1,500 रुपये, तिथे 6,000 रुपये पेन्शिल मिळावी. दिव्यांगांना उदरनिर्वाहासाठी स्टॉल मिळावेत आणि ते अधिकृत स्टॉल मिळावेत. BMCनं कोणत्याही प्रकारे त्याच्यावर कारवाई करू नये. कुर्ला आता काही ठिकाणी असं होतं की राजकारण केलं जातं, तिथं काही ठिकाणी दबाव आणला जातो आणि ती दिव्यांगाची स्टॉल तोडली जातात. असं कुठल्याही हिने करू नये. अधिकाऱ्यांनी विचार करावा. दिव्यांगाच्या आज हातावर पोट आहे, बिचाऱ्यांना रात्रभर वेदना द्याव्या लागतात, पायासाठी किंवा हातासाठी डोळ्यासाठी म्हणजे भरपूर वेदनांना त्यांना हे करावं लागतं, सामोरे जावं लागतं. परंतु ह्याच्यावर कोणत्याही प्रकारचं हे सरकार निर्णय घेत नाही. आणि BMC कडून जी कारवाई केली जाते दिव्यांगांच्यावर ही अतिशय निर्गुतपणे कारवाई आहे. म्हणून या गोष्टीचा पहिला मी निषेध करतो की दिव्यांगाचं जर स्टॉल असेल किंवा ते दिव्यांग कुठे जर जागा जाऊन जर बसले असतील तर त्यांच्यावर कोणत्याही प्रकारची कारवाई होऊ नये. आणि कोण जर कारवाई करायची असेल तर त्यांच्यावर पहिली कारवाई करावी सरकारने, अशा अधिकाऱ्यांच्यावर. ही आमची पहिली मागणी आहे. पहिली मागणी. आणि दुसरी मागणी, अंतिम मागणी. या तुम्ही इकडे. काय नाव तुमचं? काय मागणी तुमची? नमस्कार. हां, नमस्कार. माझं नाव मनोज विठ्ठल कोरटकर. बरं. ऊट दिव्यांगा जागा हो, संघर्षाचा धागा हो. ऊट दिव्यांगा जागा हो, संघर्षाचा धागा हो या उक्तीप्रमाणे आमचे प्रेरणास्थान बच्चूभाऊ कडू यांनी जे वसाहती घेतलेला आहे, आंधळ्यांचे डोळे झालेले आहेत, पांगळ्यांचे पाय झालेले आहेत, अशा महान वक्तव्य करणाऱ्या आमच्या बच्चूभाऊ कडूंना प्रथमतः मी अभिवादन करतो. त्यांना मी धन्यवाद देतो की त्यांनी जे आमच्यासाठी, जे अपंगांसाठी जे काही पाऊल उचललेलं आहे तर त्यासाठी खूप खूप त्यांना धन्यवाद देतो. आणि त्या मोर्चामध्ये आम्ही सामील होतो. पण आमच्या मोर्चांच्या जे मागण्या आहेत ते अशा प्रकारे आहेत. जर एखादा नेता जर तो पेन्शन रिटायर झाल्याच्या नंतर त्याचं पेन्शन निदान किती आहे? कमीत कमी 60 ते 70 हजार, 1 लाखापर्यंत त्यांचं निदान आहे. जर ह्या अपंगांना 1500 रुपये ते 2000, 2500मध्ये त्या अपंगाचं काय भागते? त्यांचा चाय पाण्याचा तरी खर्च होतो का? त्यांची उपजीविका कशी भागणार आहे? यांचे आंधळे डोळे जे आहेत तर ते आंधळे डोळे उघडण्यासाठी आज हे संभाजीनगरला मोर्चा हे खूप खूप आक्रोश मोर्चा म्हणून त्या ठिकाणी आम्ही या शंकर भाऊ माने यांच्या माध्यमामधून आम्ही संभाजीनगर या ठिकाणी आम्ही मोर्चा घेऊन जात आहोत. धन्यवाद. इथे सभी के सब दिव्यांग संगठन के सभी सदस्य, अंजलि, शंकर माने, सभी के सभी लोगों अपनी एक ही मांग है. वास्तव में सरकार का दिल पिघलना चाहिए. सरकार एक नई जो योजना लाती है, लेकिन जो पुरानी योजनाएं हैं दिव्यांग लोगों के लिए, उनकी अपनी छोटी सी मांग है
कि जो उनका पेंशन 1500 रुपये है को 2000 से लेकर 5000 तक बढ़ाया, 6000 तक बढ़ाया जाए, ऐसे इनकी मांग है। मुझे लगता नहीं है कि राज्य सरकार के लिए बहुत बड़ा एक प्रश्न होगा। बहुत अच्छी बात है। जैसे एक लड़की हमारी, मेरी छोटी बहन जैसी, मेरी छोटी बेटी जैसी है, पढ़ी लिखी है, एक कंप्यूटर कोर्स चाहती है, कंप्यूटर की जॉब चाहती है। ऐसा हो नहीं सकता है? बिल्कुल हो सकता है। एक सवाल निशान है हमारे और आप सभी मुंबई महाराष्ट्र के लोगों के लिए। ये सवाल मैं अब आप पे छोड़ता हूँ कि इसका जवाब किस तरह कैसे होना चाहिए। आज और अभी के लिए बचता ही। महाराज कुमार विश्वकर्मा, टुडे फ्लैश न्यूज, चांदील विधानसभा संघर्ष नगर से। अभी हमारे सामने सुनील वेजोली जी हैं। सुनील वेजोली जी, जिस तरह जो इनकी सबकी मांगे हैं, क्या लगता है कि वाजिब है या ना वाजिब है? वाजिब होना चाहिए ना। महाराष्ट्र सरकारला असं काही कमी नाही आहे की जे आज सर्वसामान्य जनतेला, इतर जनतेला जे हव्याशा, शेतकऱ्याला ज्या सुविधा देत आहेत, परंतु जे रंजले गांजले म्हणजे जे दिव्यांग, हँडिकॅप्ट आहेत, लंगडे आहेत, पांगळे आहेत, अशा होतकरू महाराष्ट्रातील जे असे लोक आहेत ज्यांना कुठलाही प्रकारे आधार नाही, तर अशा होतकरू जे आज महाराष्ट्रामध्ये अनेक असे दिव्यांग, अपंग आहेत की त्यांना महाराष्ट्र सरकारने अशा प्रकारच्या योजना, ह्या योजना आहेत म्हणजे प्रति दिव्यांगाला 6,000 ही एक आर्थिक योजना ही लागू व्हायला पाहिजे। त्यानुसार सरकारने त्यांना एक घरकुलसाठी योग्य प्रकारे भूखंड देऊन त्या ठिकाणी घरकुल योजना दिव्यांगांसाठी याची तरतूद केली पाहिजे। त्यानंतर सन्माननीय बच्चूभाऊ कडू महाराष्ट्रातील एकमेव असे आमदार आहेत की दिव्यांगाचे हृदय सम्राट मानले जातात। त्यांनी महाराष्ट्रामध्ये आणि विधानसभेमध्ये मुख्यमंत्र्यांच्या समोर वारंवार हा प्रश्न उठवलेला आहे आणि सरकारला धारेवर धरण्याचा प्रयत्न करून 25,000 कोटी मागील विधानसभेत अर्थ नियोजन योजनेमध्ये 25,000 कोटी ह्या दिव्यांगांसाठी मंजूर केलेत, ते अंमलात आणले पाहिजेत आणि ती आर्थिक नियोजन तरतूद या दिव्यांगांना झाली पाहिजे असं सर्वसामान्य जनतेचा आवाज आहे आणि मागणी आहे। तर अशा प्रकारे कोणतेही हे नियोजन ज्या मागण्या आहेत ते अमान्य करण्यासाठी असं कोणत्याही सरकारला भारी नाही आहे। तुम्ही मगाशी म्हटल्याप्रमाणे त्याची लाडकी बहीण, ही लाडकी बहीण मानेसाहेब आमचे जे विधानसभा, चांदिवली विधानसभा उत्तर मध्य मुंबईचे जे अध्यक्ष आहेत, वार्ड अध्यक्ष आहेत, त्यांनी सांगितल्याप्रमाणे लाडकी बहीण ही सर्वसामान्यांसाठी नाही आहे, कित्येक लोकांना त्याला गैरफायदा आहे। परंतु सर्वसामान्य लोकांसाठी काय पाहिजे की जी लाईट बिल आहे, जशी दिल्लीमध्ये केजरीवाल सरकारने केलेली आहे, जसं आता सबसिडी याच्यामध्ये आहे, BSTमध्ये आहे किंवा इतर जे गॅस आहे, अशी सरसकट जनतेला जी लागू होईल अशा योजना सरकारने अंमलात आणल्या पाहिजेत। जशी बच्चूभाऊंची मागणी आहे की सर्वांना मदत होते, परंतु जे दिव्यांग आहेत यांना सरकारचं आद्य कर्तव्य आहे की त्यांना या महाराष्ट्रात याच्यामध्ये सरकारने योग्य ती निधी उपलब्ध करून महाराष्ट्र सरकारमध्ये मंजूर केली पाहिजे आणि ती अंमलात आली पाहिजे। एवढी मागणी आम्ही सर्वसामान्य जनता या दिव्यांगांसाठी सहकार्य करतो। आमचे विभाग चांदिवली विधानसभा अध्यक्ष शंकर माने आणि त्याचप्रमाणे महाराष्ट्राचे कार्यसम्राट एकमेव असे आमदार आहेत की या हँडिकॅपमध्ये दिव्यांगांसाठी आवाज उठवणारे एकमेव असे आमदार आहेत, डॅशिंग आमदार बच्चूभाऊ कडू। जसे ज्याप्रमाणे शेतकऱ्यांसाठी आवाज उठवणारे राजू शेट्टी आहेत, तसे दिव्यांगांसाठी आणि शेतकऱ्यांसाठी, गरीब गरजू मजुरांसाठी सुद्धा आवाज उठवणारे एकमेव असे आमदार आमचे बच्चूभाऊ कडू आहेत। यांना आमचा सलाम। जय हिंद, जय महाराष्ट्र। धन्यवाद।